शूज हे कंपल्सरी असणार आहेत या स्पर्धेसाठी आणि थ्रो गोलंदाज हा पूर्णपणे संपूर्ण स्पर्धेत हा बाद असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। एक चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळणार यात तेवढी मात्र शंका नाही आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे, आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रणव तर नॉन स्ट्राईक एंडला अजिंक्य, ही जोडी आपण पाहतो ओमसाई नवगाव संघाच्या माध्यमातून, जिथे खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल या दोन्ही संघांचं। कारण का एकीकडे आपण पाहिलं तर जनुमान मिळखतकार संघ तर दुसरीकडे ओमसाई नवगाव संघ। नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थात ओमसाई नवगाव संघाने प्रथमतः त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी ते अर्थात जनुमान मिळखतकार संघाला। चला जनुमान मिळखतकार संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मैदानामध्ये। जनुमान मिळखतकार संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन स्वप्नील येतोय। बघूया स्वप्नील कडवे इथे कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळेल, कारण का एक महत्त्वाचा षटक त्याला टाकावाच लागेल। अपोजिट आपण पाहिलं तर दोन्ही एक चांगल्या दर्जाचे फलंदाज प्रणव आणि अजिंक्य ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। 4 षटकांचा सामना म्हटलं की नक्कीच कमीत कमी या मैदानाचा आढावा घेतला तर 40-45 अशा धावा बनवणं गरजेचं असेल ते अर्थात ओमसाई नवगाव संघाला। या सामन्याला सुरुवात करायची आहे, इथे पहिल्या सत्राला सुरुवात होते। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय रॅटम राउंड द विकेट, चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीने कटवलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे परंतु चेंडू जातोय तो अर्थात डिक्लेअर परिसरामध्ये, तिथे मिळणार केवळ एकच धाव। या एका धावाने आपण पाहतो अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात ओमसाई नवगाव संघ, अर्थात प्रणव आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय। या दोन खेळाडूंना नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ करून दाखवावा लागेल या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय, वारंवार आपण पाहिलं तर जरूर मैदान आपला अखूड असल्या कारणाने चेंडू डिक्लेअर परिसरामध्ये जातो, मिळणार एकच धाव या चेंडूवरती सुद्धा आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आपण पाहतोय, शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। या दरम्यान आडव्या बाटने खेळलेला फटका, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच कळवतात की डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव येते। या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल बिनबाद 3 धावा धावफलकावरती लागल्यात। सकाळच्या सत्रापासून ऋत्विज राऊत सर सुद्धा अतिशय चांगली भूमिका, गुणलेखक म्हटलं की नक्की समालोचन कक्षाचा एक पाठीचा कणा म्हटलं जातं आणि नक्कीच एक चांगल्या पद्धतीची भूमिका। एवढ्या अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत। या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 5 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय, उर्वरित बघूया 2 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मैदानामध्ये आपण पाहिलं तर जरूर विद्युत तार आहे, त्या तारेला नक्कीच, परंतु इथे धावचीची संधी होती परंतु यष्टीरक्षकांना थोडीशी चुकी झाली। 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवरती। या 2 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 पर्यंत। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय। सुंदर चेंडू आपण पाहतोय, पूर्णपणे आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर एक पूर्णपणे आतमध्ये वळला चेंडू, पूर्णपणे फलंदाजाला बीट करण्यात यश आलं आणि ते षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय। अर्थात पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 7 धावा। षटक क्रमांक आपण पाहतोय पहिले समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 7 धावा। बघूया यावेळी कशा पद्धतीची कामगिरी पाहायला मिळते ते अर्थात जनुमान मिळखतकार संघाच्या माध्यमातून, कारण की खऱ्या अर्थाने एक चांगले गोलंदाजी आपण पाहतोय, चांगली सुरुवात पाहायला मिळाली ती अर्थात जनुमान मिळखतकार संघाच्या बाजूने।
नवीन गोलंदाज श्रुतिक येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. या षटकामध्ये श्रुतिकला सुद्धा आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल, एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. कारण का श्रुतिकने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जनुमान मिळकतकार संघासाठी नक्कीच एक चांगली कामगिरी केली आहे, परंतु खऱ्या अर्थाने जरूर इथे कौतुक करावं लागेल गोलंदाज ज्याने पहिलं षटक हाताळलं स्वप्नीलचं, कारण का केवळ 7 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये बघूया कशा पद्धतीने खेळी पाहायला मिळते. ओमसाई नवगाव संघ म्हटलं की नक्कीच एक दादा संघ आहे, त्यामुळे नक्कीच या संघाकडे भक्कम फलंदाजी अटॅक आहे, त्यामुळे या फलंदाजांना जास्तीत जास्त धावा कराव्याच लागतील. षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू बराचसा बाहेर वळलाय. पंच कळतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचणार 8 पर्यंत, जिथे आपण पाहतोय ऋतुविज राऊत सर अतिशय चांगली कामगिरी करतायत. सुंदर चेंडू, हे कमबॅक चांगल्या दर्जाचा आपण पाहतोय. श्रुतिकला माहिती होतं की नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं आता मात्र या स्पर्धेसाठी गरज आहे. या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल, धावांपासून जर वंचित ठेवायचं असेल अपोजिट संघाला, तर अशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. ते जाणलं आणि त्या पद्धतीने आता मात्र सुद्धा आपण पाहिलं तर डिक्लेअर परिसरामध्ये चेंडू जातोय, त्यामुळे या चेंडूवरती मिळणार केवळ एकच धाव. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो अजूनही 4 चेंडूंचा खेळणं बाकी. चांगला चेंडू, आपण तितकाच चांगला फटका आलाय, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीच चूक होत नाहीये आणि पहिल्या विकेटचं इथे पतन होत आहे. ओमसाई नवगाव संघाला पहिला धक्का लागलाय. नवीन फलंदाज आतिश येतोय मैदानामध्ये. आतिशला मैदानामध्ये आतिशबाजी करावी लागेल, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सलामीला आलेला फलंदाज मात्र तंबूत परतलाय. षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती चांगलं एक्झिक्युशन आपण पाहतोय. श्रुतिकचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय ना मैदानात, पूर्णपणे धावांपासून रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय, त्या अर्थात ओमसाई नवगाव संघाला. षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय जरूर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आतिश आल्या बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का नवगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये तृप्तेश सुरेकर आपण पाहतोय, ज्या खेळाडूने नवगाव संघासाठी अतिशय दर्जेदार असा खेळ केला, असा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. तृप्तेश सुरेकर म्हटलं की अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी फलंदाजी. आले आपण पाहतोय चांगला फटका आलाय, क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते या चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय षटक क्रमांक इथे दुसरं देखील समाप्त होतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात केवळ 10 धावा प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 5च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यश आलंय आतापर्यंत ओमसाई नवगाव संघाला. परंतु आता मात्र गाडीचा वेग जसा आपण वाढवतो ना, तसा धावांचा वेग वाढवावा लागेल मैदानामध्ये. कारण का आपण पाहिलं तर उर्वरित
2 षटकांचा खेळणं बाकी, अर्थात 12 चेंडूंचा खेळणं बाकी. या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल या 2 खेळाडूंना. तृप्तेश आणि प्रणव ही जोडी मैदानामध्ये आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती अखिल येतोय. नवीन गोलंदाज अखिल, बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय. षटकातील पहिला चेंडू राऊंड द विकेटने मारा. उलटा चेंडू आपण पाहतोय या आडवा बाटने खेळण्याचा जरूर प्रयत्न. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात आपण पाहतोय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज प्रणवला जावं लागतंय माघारी. बघा, सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं नाही तर या मैदानामध्ये जास्त धावा बनत नाहीयेत. जिथे खऱ्या अर्थाने ही विकेट आपण पाहिलं तर आतापर्यंत गोलंदाजांना साथ देते. एक चांगल्या पद्धतीची विकेट आपण पाहतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये. एकही धाव येत नाहीये चेंडूवरती. चांगल्या टप्प्यावरती चांगले एक्झिक्युशन आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज अखिलचं, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो अतिशय चांगल्या टप्प्यावरती अखिलला दाद द्यावी लागेल, कारण का ज्या पद्धतीने आतापर्यंत अखिलने षटक हाताळलं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि केवळ एकच धाव खर्च केली आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय अखिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षरशः तृप्तेशला धावांपासून संघर्ष करावा लागतोय. धावांसाठी पूर्णपणे आपण पाहिलं तर बांधून ठेवलंय त्या अर्थात ओमसाई नवगाव संघाला. ओमसाई नवगाव संघ म्हटलं की नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा संघ, परंतु आज जयनुमाल मिळखतकार संघाची गोलंदाजी आपण पाहिले तर भेदकता, पूर्णपणे वर्सटाईल गोलंदाजी, एक चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन या गोलंदाजांकडून आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय 2 धावा जरूर येत आहेत. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि 2 धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 13 धावा. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आणि अंतिम चेंडूवरती मात्र स्विच हिटचा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर ऋत्विज राऊत सर सांगतायत की 19 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही आपण पाहतोय 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. जर खऱ्या अर्थाने कमबॅक करायचा असेल ओमसाई नवगाव संघाला तर या षटकामध्ये धावांची लयलूट करावी लागेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी जरूर करावी लागेल आणि या 2 खेळाडूंकडे ते पोटेन्शियल आहे, कॅपॅसिटी आहे, कौशल्य आहे. त्यामुळे जरूर आता मात्र आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती नवीन आलेला फलंदाज दिवेशला आपण पाहतोय. दिवेश आणि तृप्तेशची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय तर गोलंदाजच्या मोर्चावरती मानस येतोय. मानस, बघूया इथे कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय, कारण का अंतिम षटक आहे या पहिल्या सत्रामधील. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. खोलवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण,
चांगल्या दर्जाची फेकी सुद्धा पाहायला मिळाली. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 20 पर्यंत. जिथे आतापर्यंत आपण पाहिलं तर चौथ्या षटकातील एका चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. हा चेंडू मात्र बराचसा बाहेर वळतोय. पंच राम हालेसर यांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येणार आणि एका धावेच्या मोबदल्याने धावफलकावरती धावा आल्यात 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल मानसला. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय तृप्तेचा, परंतु मिळणार या चेंडूवरती केवळ एकच धाव. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आज पाहिलं नाही यश तर खऱ्या अर्थाने जनुमान मिळकतकार संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत, प्रत्येक गोलंदाज आपण पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु यश रक्षक तैनात आणि फलंदाज बाद होऊन परततोय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजिंक्य येतोय. बघूया अजिंक्य कशा पद्धतीने कामगिरी करेल आपल्या संघासाठी. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे आणि आतापर्यंत आपण पाहतोय आदित्य आपण पाहतोय नवीन फलंदाज. चांगला चेंडू आपण पाहतोय, तेज तरार चेंडू, पूर्णपणे फलंदाजाला बीट करून जाणारा हा चेंडू. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. मानसचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. बघूया उर्वरित 2 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय व्हेरिएशन वर्सटाईल गोलंदाजी. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळायची होती ती आज गोलंदाजी आपण पाहतोय. जनुमान मिळकतकार संघाचा जरूर कौतुक करावं लागेल कारण का ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत. आता मात्र या सत्रामधील शेवटचा चेंडू बघूया कितपर्यंत मजल मारतोय नवगाव संघ. डाऊन द खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मिळणार केवळ एकच धाव. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं इथे समाप्त झालंय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 24 धावा. 24 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 25 धावांचं लक्ष असेल त्या अर्थात जनुमान मिळकतकार संघासमोर. बघूया या 25 धावांचा पाठलाग करत असताना जनुमान मिळकतकार संघ इथे कशा पद्धतीचा खेळ दाखवतोय. तत्पूर्वी एक विनंती असेल की यानंतर होणारा सामना शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कौतुकास्पद. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिला सामना आपण पाहिला तर आजच्या दिवसामध्ये बापदेव मांडवकर संघाने जिंकला. दुसरा सामना आपण पाहिला तर श्रीराम कमलपाडा संघाने जिंकलाय. तर आता मात्र तिसरा सामना बघूया इथे कोणता संघ विजय होतोय. जनुमान मिळकतकार संघ विजय होणार की ओमसाई नवगाव संघ विजय होणार. नक्कीच जोपर्यंत दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक मित्र अर्थात इमाद दुकानदार यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू इमाद सर. हॅलो हॅलो. धन्यवाद पाटील सर.
तर वळूया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय 25 धावांचं एक माफक धावसंख्येचं आव्हान समोर असणार आहे. मिल्कतखार या संघाला जिंकण्यासाठी आपण पाहतोय 25 धावांचं आव्हान समोर आहे. 24 धावांचं एक माफक धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलं आहे. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये सर्वप्रथम आलेले सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचा मी हिंदी कॉमेंटेटर इमाद दुकानदार मॅन फ्रॉम खैरा आपण सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन चलतो मैदानाच्या आतमध्ये. तो चलिए दोस्तों, चलते हैं मैदान की ओर, जहां पर 25 रनों का सामने लक्ष्य रहेगा. 24 गेंदे और 25 रनों की रहेगी ज़रूरत. पिछला मैच हमने देखा, कमाल की बैटिंग हमें पिछले मैच में भी देखने मिली, और उसका पहला मैच जो हुआ था वो तो काफ़ी शानदार और काफ़ी कमाल का देखने मिला था. आखिरी गेंद तक वो मैच गया था, और जो प्रेक्षक आए हैं, जो दर्शक आए हैं, वो भी यही चाहते हैं कि अच्छी मैचेस इस मैदान के ऊपर हमें देखने मिले, अच्छी बल्लेबाजी हो, अच्छी फील्डिंग हो, अच्छी बल्लेबाजी हो, और इसीलिए ये प्रेक्षक यहाँ पर आए हुए हैं. हम देख सकते हैं 3 मंडप यहाँ पर बनाए गए हैं, 3 पिंडाल बनाए गए हैं, ताकि धूप का समय है, प्रेक्षकों को, दर्शकों को किसी भी तरह की कोई परेशानी और दुश्वारियों का सामना न करना पड़े, इसीलिए यहाँ पर पिंडाल बनाए गए हैं, मंडप बनाए गए हैं उनको बैठने के लिए, छाव के लिए. हम देख रहे हैं श्री शिवसाई क्रीडा मंडल मापगांव आयोजित शिवसाई चषक 2025 आज का पहला दिन, 3 दिन चलने वाली ये प्रतियोगिता आज का पहला दिन है. आने वाले 2 दिनों में टेनिस क्रिकेट के तमाम तारे सितारे, तमाम शातिर खिलाड़ी इस मैदान के ऊपर अपना प्रदर्शन दिखाते हुए हमें नजर आएंगे. अंपायर से विनती की जाती है कि मैच को फास्ट कराए, स्पीड अप ले, और फील्ड को जल्द से जल्द सजाए. नौगांव टीम के कैप्टन से विनंती की जाती है वक्त का ख्याल रखे, वेळेचा भान ठेवा विनंती असेल, आणि आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पच्चीस रनों का जहां पे लक्ष्य है, वहां पे हम देख सकते हैं 2 बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करेंगे. इसका जवाब, इसका उत्तर कुछ ही क्षणों में हमें मिलने वाला है. स्टैकिंग एंड के ऊपर प्रणीत, ऑन स्टैकिंग एंड के ऊपर मानस, जबकि गेंदबाजी के लिए प्रणय को बुलाया गया है. अंपायर सिग्नल, लेट्स प्ले, लेट्स बैटर बिगिन. पहला बॉल राइट मोर द विकेट. पहली गेंद, जड़ में गेंद की थी, उसे सम्मान दिया है. गेंद गई है लॉन्ग ऑन के रीजन में, शॉर्ट मिड ऑन में फील्डर है, अच्छी फील्डिंग का नजराना. 1 रन मुकम्मल, दूसरा रन भी यहां पर मुकम्मल किया है. देखिए पहली गेंद के ऊपर बिल्कुल जड़ में गेंद की थी और बल्लेबाज ने उसे हल्के हाथों से सम्मान दिया है. हम कहते हैं ना कि अच्छे गेंदों का सम्मान करो और बुरे गेंदों का समाचार लो. वही दृश्य, वही सीन, वही चित्र मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है. इस पहली गेंद के ऊपर हल्के हाथों से शॉर्ट मिड ऑन में गेंद गई थी और बिल्कुल तेजी के साथ रन मुकम्मल किया, और 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं. 25 रनों का जहां पे लक्ष्य है, वहां पर पहली ओवर प्रगति पर हमें देखने मिल रही है. इस मरतबा एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद गई है, 1 रन मुकम्मल, दूसरे रन की कोशिश में, और दूसरा रन भी यहां पर आसानी मुकम्मल किया है. तीसरे की कोशिश में, लेकिन यहां पर नकारा है प्रणीत ने. जी हां, दूसरा रन भी मुकम्मल किया है. इस दूसरे 2 रन से स्कोर में इजाफा किया जाएगा. 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं. पहली गेंद के ऊपर 2 डबल आए और दूसरी गेंद के ऊपर भी 2 डबल हमें देखने मिले हैं. इस तरह से टोटल स्कोर टैली किया जाए तो 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं. अगली गेंद सेंसिबल क्रिकेट, देखिए बिल्कुल बैकफुट के ऊपर जाके पॉइंट की रीजन में पंच किया है. 1 रन मुकम्मल, दूसरे की कोशिश में है. यहां पर बल्लेबाज प्रणीत तो आए हैं, बिल्कुल अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने मिली. खराब थ्रो, अगर थ्रो अच्छा होता, तेजी के साथ करते तो शायद ये सिंगल ही रन हो सकती थी. लेकिन यहाँ पर सराहना करनी होगी दोनों ही बल्लेबाजों की कि जहाँ पर 1 रन है वहाँ पर दूसरा रन भी लेकर के अपनी रन संख्या को तेजी के साथ आगे बढ़ाने की कोशिश और परिश्रम मैदान के ऊपर हो रहा है. 3 गेंदें शेष बची हैं, स्कोर कार्ड के ऊपर 6 रन लगे हैं. यहाँ पर तारीफ करनी होगी प्रणीत और मानस की, बिल्कुल सिंगल और डबल के जरिए इस स्कोर को, इस 25 रनों के टारगेट को बआसानी पार करने की कोशिश मैदान के ऊपर जारी है. इस मरतबा हल्के हाथों से खेला है, कवर पॉइंट की रीजन में फील्डर है वहां पर, लेकिन इस मरतबा कोई गलती नहीं की है प्रणीत ने. बिल्कुल दूसरा रन लेना चाहते थे मानस, लेकिन नकारा है और अपने पैरों के ऊपर रोक लगाई है. इस तरह से 1 रन और प्लस किया जाएगा. 7 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं.
प्रणय को बुलाया गया है, ऊंचे कद के खिलाड़ी है। उनका एक्शन, उनका हैंड एंड आई कोऑर्डिनेशन हम देख सकते हैं। 1 रन मुकम्मल किया है, लॉन्ग ऑफ में गेंद गई है, कोई गलती नहीं करेंगे। कतरे कतरे से समंदर बनता है, लेकिन यहाँ पर अगर बात की जाए तो एक गेंद आना शेष बची है और स्कोर कार्ड के ऊपर हमारे साथी स्कोरर बताते हुए कि 8 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं। 25 रनों का जहां पे लक्ष्य है वहां पर पहली ओवर जारी है। इस मरतबा हल्के हाथों से देखिए, बिल्कुल नजाकत के साथ खेला है, फील्डर तैनात है वहां पर। यहाँ पर प्रणीत की तारीफ करनी होगी, क्योंकि क्रिकेट के जो नजाकत वाले स्ट्रोक है वो यहाँ पर दिखा रहे हैं और बिल्कुल संयम और एक शांति खेली मैदान के ऊपर हमें देखने मिल रही है। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 9 रन लगे हैं। 25 रनों का लक्ष्य है। जाएंगे डीजे मास्टर की और सुनते हैं एक सुमधुर संगीत। थैंक यू वेरी मच। बिल्कुल हम देख सकते हैं एक ओवर की समाप्ति हो चुकी है। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं। 25 रनों का लक्ष्य है। हम देख रहे हैं श्री साई क्रीडा मंडल मापगांव आयोजित शिव साई चषक 2025 आज का पहला दिन, जिसका फर्स्ट प्राइज है 50,000 और एक चमचमकता हुआ चषक दिया जाएगा। और भी काफी सारे इनामात, काफी सारे बख्शिश यहाँ पर रखे गए हैं। उसे खिलाड़ी को सम्मानित किया जाएगा। दूसरी ओवर लेकर के तृप्तेश को बुलाया गया है, राइट मोर द विकेट। इस मरतबा अच्छी गेंद, हल्के हाथों से सम्मान दिया है। पॉइंट की रीजन में गेंद ट्रैवल हुई है। 1 रन मुकम्मल, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं। 1 रन के साथ ही संतुष्ट होना पड़ेगा। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं। देखिए प्रणीत और उनके साथ में मानस ये जहन बना करके आए हैं कि 25 रनों का एक छोटा सा लक्ष्य है, इस लक्ष्य को हम बड़े आसानी के साथ पार कर सकते हैं। लेकिन मैं बताता चलूँ कि पहला जो मैच हुआ था उस मैच में आखिर तक वो मैच गया था और 23 रन उस मैच का टारगेट रखा गया था। स्लोवर वन गेंद हल्के हाथों से खेली है, शॉट मिड विकेट की रीजन में गेंद गई है। अच्छा बैकअप वहां पर देखने मिला, लेकिन इसी बीच 1 रन मुकम्मल किया है। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं। बिल्कुल धीमे धीमे कदमों से रन संख्या को आगे बढ़ाने की कोशिश की जा रही है और जहां पे 25 रनों का लक्ष्य है वहां पे किसी भी तरह का कोई स्ट्रेस न लेते हुए, किसी भी तरह का कोई दबाव और प्रेशर न लेते हुए बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। इस मरतबा गेंद बल्ले का बाहरी सिरा लगाया है और गेंद सीधे डिक्लेयर रीजन में गई है। एक एक करके रन संख्या को आगे बढ़ाने की कोशिश की जा रही है। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं। यहाँ पर तारीफ करनी होगी गेंदबाज की, क्योंकि अब तक बल्लेबाजों को कोई मौका और कोई चांस नहीं दिया है, बिल्कुल रोके रखा है। इस मरतबा आक्रमण किया है, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। दैट इज अ मैग्निफिसेंट हिट। षटकर
12 गेंदें और जीत के लिए 7 रन की अभी दरकार है, लेकिन देखना है कि कौन जीतेगा ये मैच। एक जानिब मिलकटकर और एक जानिब हम देख सकते हैं नौगांव की ये टीम, दोनों ही टीमें आपस में भिड़ती हुई नजर आ रही है। बिल्कुल क्रिकेट का महायुद्ध, महासंग्राम मैदान के ऊपर रंगता हुआ हमें नजर आ रहा है। तीसरी बॉल लेकर के मेहुल को बुलाया गया है। इस मरतबा गेंद टेक ऑफ होती हुई सीधे विकेट कीपर के दस्ताने में गई है। कमाल की शुरुआत यहां पर बल्लेबाजों ने की है, लेकिन प्रणीत की और मानस की तारीफ करनी होगी। बिल्कुल पहले विकेट की साझेदारी के लिए यहां पर अच्छी प्लानिंग के साथ बल्लेबाजी हो रही है। 25 रनों का एक छोटा सा लक्ष्य है और उस लक्ष्य को पार करते हुए यहां पर अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है। मेहुल अगली गेंद स्टेप आउट करके आगे आके खेला, स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव षटकर। मानस के बल्ले से एक शानदार 6 हमें देखने मिल रहा है। 1 रन की जरूरत है। देखिए पिछली ओवर में प्रणीत ने एक 6 लगाया था और अब मानस के बल्ले से एक शानदार 6 हमें देखने मिला है। स्टेप आउट करके आगे आके खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद डिक्लेयर जोन में गई है और इसी तरह से हम देख सकते हैं कि मिलकटकार इस टीम ने यह मैच को जीत लिया है। कांग्रेचुलेशन एंड हार्ड लक मैं कहूंगा नौगांव टीम को, क्योंकि एक अच्छा प्रदर्शन उनके भी माध्यम से देखने मिला और एक बड़ा मुकाबला आपके सामने आएगा। लेकिन कुछ क्षणों के लिए, कुछ देर के लिए चलेंगे सीधे डीजे मास्टर की ओर। थैंक यू वेरी मच।